ब्लॅक हेअरवरती ब्राऊन कलर आणि हायलाइट्स मी कसे क्रिएट केले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण स्टार्ट करूया आता कलर करायला. नमस्ते मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेअर कलर, हायलाइट्स आणि ग्लोबल. तर तुम्ही आता मॅमचे हेअर बघू शकताय. ह्यांच्या हेअरमध्ये ना 3 शेड झालेत. इथे लाईट आहे, इथे मधी ब्लॅक आहे आणि खाली जे कलर आहे तो रेड टिंचमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला प्री लाईटनर यूज करावं लागणार आहे आणि ग्रेसुद्धा आहे. तर टचअपला आम्हाला थोडंसं बेस शेड घेऊन टचअपसुद्धा करावं लागणार आहे. तर तुम्ही बघू शकताय हायलाइट्स करायला आपण स्टार्ट केलं आहे. तर आपण हायलाइट्स करणार आहे, पण आपण 20 व्हॉल्यूममध्ये प्रीलाइटनर मिक्स करून हायलाइट्स करणार आहोत, कारण की जेणेकरून आपले हेअर डॅमेज नाही होणार आणि आपल्याला ब्राऊन शेडमध्येच जायचं आहे, तर जास्त लिफ्टिंग पण नको आहे. तर आता बघा हायलाइट्स कसे करतात ते. आधी आपण सेक्शन काढून घेणार आहे. क्लासिक 4 सेक्शन म्हणजे 5 सेक्शन हॉर्सशू आणि हायलाइट्समध्ये हॉर्सशू सेक्शन काढावाच लागतो. तर इथे आपण प्रीलाइटनर मिक्स करून घेतलं आहे 20 व्हॉल्यूमने. ब्लॉन्ड स्टुडिओचं प्रीलाइटनर यूज केलं आहे, लॉरियलचं, आणि सेक्शन काढून घेतो आहे. फॉईलसुद्धा कट करून घेतले आहेत आधी. आणि प्रीलाइटनर करताना ना प्रीलाइटनर मिक्स करण्याच्या अगोदर प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फॉईल वगैरे कट करणं खूप गरजेचं असतं. प्रीलाइटनर हे फास्ट म्हणजे प्रोसेस आहे त्यामुळे. तर हायलाइट्सचं ॲप्लिकेशन चालू आहे आपलं. तर हायलाइट्स करताना ना प्रीलाइटनरचा उपयोग आम्ही खूप कमी करतो. कधीतरी कास्टिंग कलर असतात किंवा मग हिना कोटेड हेअर असतात तेव्हाच आम्ही, म्हणजे ॲश कलर वगैरे असेल तरच प्रीलाइटनर करतो. व्हर्जिन हेअर असेल तर डायरेक्टच आम्ही कलर ॲप्लिकेशन करत असतो. ग्लोबलमध्ये आपण ब्राऊनमध्येच जाणार आहे, तर आपण डायरेक्ट 30 व्हॉल्यूमनेच आपण ग्लोबल करणार आहोत. तर असं फॉईलला आपल्याला रॅप करायचं असतं आणि लॉक करायचे असतात, जेणेकरून त्या पडू नयेत म्हणून. तर आपण हायलाइट्स आधी करून घेणार आहे आणि उरलेल्या केसांमध्ये आपण ग्लोबल करणार आहोत. तर एक एक करून आपण पूर्ण सेक्शन आता करून घेऊया. आता तुम्हाला इथे रिफ्लेक्ट दिसत असेल हेअरचं आहे बघा, रेड रेड हे बघा, इथे रेड रेड. असं विविंग करून आपण सेक्शन काढून घेऊया. आणि आम्ही व्हिडिओ जेव्हा शूट करत असतो ना, तर अजून पण क्लायंट आजूबाजूला असतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज येतात. तर तुम्हाला मी दाखवते की क्लायंट पण आहेत आजूबाजूला. आणि इथे चालू आहे प्रीलाइटनरचं ॲप्लिकेशन. तर बघा हायलाइट्स इकडे चालू आहेत, ते तुम्हाला दाखवते. आणि इकडे क्लायंट चालू आहेत, तिकडे डिटॅन लावून बसवलं आहे, इकडे बियर्ड चालू आहे, इकडे जेल पॉलिश रिमूव्ह करणं चालू आहे आणि सरांचा हेअर वॉश हेड मसाज आहे. म्हणून जरा व्हिडिओमध्ये आवाज येतो, कारण की मी स्पेशली म्हणजे असं जे क्लायंट आम्ही करतो त्याचेच व्हिडिओ आम्ही बनवून दाखवत असतो, तर त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या क्लायंटचा आवाजसुद्धा येणार. आणि 2 दिवस अगोदर लाईव्हमध्ये मॅमला तुम्ही बघितलं असणार है ना, आपण बोलत होतो तेव्हा. तर त्या मंडेला येणार होत्या कलरला, तर त्यांचं पॉसिबल झालं नाही, तर त्या आज आल्या. तर असं करून करून आपण आता पूर्ण हायलाइट्स करून घेऊया आणि पूर्ण हायलाइट्स झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर आत्ता चालू आहे आपला टचअप. ग्लोबल आपण ॲप्लिकेशन करून घेतलं आहे आणि टचअप करतो आहे.
तर ग्लोबल आपण केला आहे 30 व्हॉल्यूमनेच केला आहे आणि आता टचअप होत आहे. 15 मिनिट्स नंतर आपण टचअप स्टार्ट केलं आहे ग्लोबलच्या 15 मिनिट्स नंतर. तर थोडेसेच रूट्सला ग्रे आहेत म्हणून आपल्याला टचअप करावं लागतंय. हो गीता, टेंशन में गीता, वीडियो में टेंशन में दिखती है गीता. हाँ गीता. आणि आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे, बाहेर खूप पाऊस चालू आहे. तर आता टचअप झाल्यानंतर 35 मिनट्स ठेवायचं आहे. उधर ना ये लगा दो ना, क्लिप लगा दो. हाँ 2 करो उसमें. आणि टचअप पूर्ण झाल्यानंतर 35 मिनिट्स आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग हेअर वॉश होईल. आणि आपण जे हायलाइट्स केले ते प्रिलाइटनर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की किती लेवल लिफ्ट झालं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये डिपॉझिट करणार आहे. टचअप नंतर 35 मिनिट्स ठेवून आपण हेअर वॉश केलेत आणि फायनल रिझल्ट असा आला आहे. वर फोटो बघू शकताय. जर कलर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.